नेमकी काय घोटाळा केला, काय तुमचे आरोप आहेत? टेंडर प्रक्रियेमध्ये 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त क्वालिफाईड बिडर लागतात, त्याच्यासाठी टेंडर प्रक्रिया काढण्यात आलेली आहे। इकडे फक्त 2 कंपन्यांनी इथे टेंडर भरलं, एक शापूरजी पालनजी आणि एक L&T। आणि तुम्ही शापूरजीला एक निलाय रोडचं कॉन्ट्रॅक्ट, L&Tचं कॉन्ट्रॅक्ट नाही गावला, म्हणजे तुम्ही किती पैशाचा घोटाळा केला, किती भ्रष्टाचार झाला, का तुम्ही रिटेंडरिंग केलं नाही? तुम्ही ग्लोबल टेंडर म्हणता, मग परत ग्लोबल टेंडरिंगसाठी आंतरराष्ट्रीय कंपन्यांना का बोलवलं नाही? कितीचा घोटाळा तुम्ही केलेला आहे त्याच्यामध्ये? प्रश्न असा आहे की UPA 2मध्ये 2G स्कॅममध्ये राजाला अटक करण्यात आली, मिनिस्टरला, का तर टेंडरमध्ये घोटाळा झाल्यामुळे त्यांनी स्वतःच्या मर्जीतील लोकांना कॉन्ट्रॅक्ट दिलं। मग आता इकडे काय झालंय? टेंडर आलं आणि स्वतःच्या मर्जीतील 2 कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलंय। मग म्हाडाचे जे VP आहेत झेंडे, त्यांना अटक का करण्यात येऊ नये, हा आमचा सवाल आहे।